नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरव आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे काही डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीट आहे ते कसं काढायचं ह्या संदर्भातला आज आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला तर आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला हे डुप्लिकेट मार्कशीट काढण्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजे FIR कॉपी काढायची. FIR कॉपी लागणार आहे आपल्याला. ती FIR कॉपी कशी काढायची मी तुम्हाला ते सांगतोय. त्यानंतर डुप्लिकेट मार्कशीट कसं असणार आहे ते पण आपण शेवटला बघूया. तर सर्वप्रथम FIR कॉपी जर काढायची असेल तुम्हाला, आता हे पुणे पोलीसची FIR कॉपी मी ऑनलाईन कशी काढायची हे तुम्हाला सांगतोय मी. सर्वप्रथम काय करायचं, गुगलला जायचंय. गुगलला गेल्यानंतर समजा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय त्या जिल्ह्यामध्ये सर्च करायचे तुम्हाला. समजा पुण्याचं आहे तर पुणे पोलीस लॉस्ट अँड फाउंड असं सर्च करायचंय. लॉस्ट अँड फाउंड असं सर्च केल्यानंतर हरवले आणि सापडले याच्यावरती क्लिक करायचे. आज जर तुमचं हे औरंगाबाद असेल तर औरंगाबाद पोलीस लॉस्ट अँड फाउंड टाका. पिंपरी चिंचवड असेल तर पिंपरी चिंचवड पोलीस लॉस्ट अँड फाउंड टाका. म्हणजे जे तुमचं पोलीस स्टेशन असेल ते लॉस्ट अँड फाउंड टाका. त्याच्यावरती फॉर्म फिल करून तुम्ही अशा पद्धतीची ऑनलाईन FIR कॉपी हे डिजिटल सिग्नेचर तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा काढू शकता. तर आता पुणे पोलीसच्या पेजला गेल्यानंतर हरवले आणि सापडले याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेड होईल. हे असं ॲप्लिकेशन येऊन जाईल. हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. त्यामध्ये तुमचं अहवाल रिपोर्ट लॉस्ट आयटम टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पोलीस स्टेशन तुमचं जे जवळचं असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो दस्तऐवज आहे, मग तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हरवलंय, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर ID का एज्युकेशनल डॉक्युमेंट. त्यानंतर तुमचा दस्तऐवज क्रमांक. आता दस्तऐवज क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल, तर तुमचं जे मार्कशीट असेल त्या मार्कशीटवरती तुमचा PRN नंबर किंवा सीट नंबर आहे तो एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमची हरवलेली तारीख तुम्हाला माहिती नसेल तर प्रिव्हियस मंथची किंवा माहिती असेल ती एंटर करायची. हरवलेले स्थान असेल तर ते टाका. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव जे असेल ते तुम्ही एंटर करायचे. त्यानंतर तुमचा जो मेल ID आहे तो एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा एरियाचा पिनकोड एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे मार्कशीट हरवले त्याचे डिटेल तुम्ही टाकू शकता. समजा माझं BCOMचं मार्कशीट हरवलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर इथं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आता इथं खाली ही नोट टाकलेली आहे. ही माहिती मी प्रमाणित करतो की माझ्या माहितीनुसार उपरोक्त अहवालामध्ये प्रदान केलेली माहिती अचूक आणि योग्य आहे. मी समजतो काही माहितीचे उल्लंघन करणे किंवा खोटी माहिती देणे फौजदारी गुन्हा आहे आणि परिणामी माझ्यावर शिस्तमय कारवाई होऊ शकते. हे त्याचं डिक्लेरेशन फॉर्म आहे. त्यानंतर तुमचं इथं कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. आणि जमा केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल. OTP सक्सेसफुली शेअर विथ यू. त्यानंतर ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर तुमच्या ह्या मोबाईल नंबरवरती तुमचा OTP येऊन जाईल. OTP टाकल्यानंतर तुम्ही हे सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आणि सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची तुम्हाला PDF फाईल जनरेट होऊन जाईल. याची तुम्हाला PDF फाईल सेव्ह करून ठेवायची. ही तुम्हाला ह्या डुप्लिकेट मार्कशीट बरोबर जोडायची तुम्हाला पुढे सांगणार आहे मी. तर चला तर आपण आता डुप्लिकेट मार्कशीटला अप्लाय कसं करायचं त्याच्यावरती जाऊया आपण. तर सर्वप्रथम युनिपुणेच्या वेबसाईटला bcut.unipune.ac. ह्या वेब पेजवरती गेल्यानंतर सर्टिफिकेट ऑनलाईन याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी नवीन विंडो ओपन होऊन जाईल. ही नवीन विंडो ओपन झाल्यानंतर आता इथं अकाउंट कसं क्रिएट करायचं, लॉग इन कसं करायचं ह्यापूर्वी मी सांगितलेले ते रिपिटेशन मी करत नाही. आपण डायरेक्ट लॉग इन करूया. लॉग इन वरती गेल्यानंतर तुमचा युजर ID एंटर करायचा आहे, तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन म्हणल्यानंतर समजा पूर्वी तो फॉर्म भरला असेल तुम्ही, जर नसेल भरला तर तुम्ही नवीन परत फॉर्म भरू शकता. तुम्ही जेवढे फॉर्म भरसाल ते तुमच्या इथं डॅशबोर्ड तुम्हाला इथं दिसून जातील. तर सर्वप्रथम डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीट याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं नवीन पेज ओपन होऊन जाईल. तिथे तुम्हाला सर्व इंस्ट्रक्शन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर तुम्हाला तुमची PRN नंबर, तुमचा सीट नंबर किंवा तुमचं पासिंग इयर मंथ हे सर्व गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये जर तुमचं हे डू नॉट अप्लाय DSMS म्हणजे डुप्लिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीट आहे, 6 महिन्यापूर्वी तुमचा जर रिझल्ट लागला असेल, 6 महिन्याच्या आतलं जर रिझल्ट असेल तर तुम्ही हे अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर दुसरं इंट्रेशन हे महत्त्वाचं आहे, जर तुमचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जर डिपार्टमेंटमधून जर तुमचं एज्युकेशन झालं असेल
तर इथून तुम्हाला अप्लाय करायचं नाहीये. आता इथं काय म्हणतंय, यू हॅव डन युअर एज्युकेशन इन डिपार्टमेंट युनिव्हर्सिटी, तर नो, म्हणजे तुमचं कॉलेजमधून झालं असेल तर याच्यावरती नो वरती क्लिक करायचं आणि इथून तेच अप्लाय करू शकता तुम्ही. आणि चेक बॉक्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर प्रोसीड टू प्रिंट करायचे. प्रोसीड टू प्रिंट झाल्यानंतर पेज जर लोड होईल आणि त्यानंतर तुमची जे प्रोफाईलचे डिटेल आहे ते तुम्हाला इथं दिसून जाईल. त्यानंतर तुमची जी मार्कशीट तुमची हरवलेली आहे ती काढायची. त्याची फॅकल्टी तुम्हाला चूज करायची. तर समजा माझी फॅकल्टी आहे कॉमर्स. त्यानंतर तुमचा एक्झाम नेम काय असेल, तुमचं जे एक्झाम म्हणजे कोणता कोर्स आहे, तर माझा समजा तर बीकॉम कोर्स आहे, तर बीकॉम कोर्स मी सिलेक्ट करेन. तुमचा जो असेल तर तुम्ही ती सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा PRN नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. आता हा PRN नंबर तुम्हाला तुमच्या मार्कशीट वरती ह्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला इथं PRN नंबर दिसून जाईल. त्यानंतर तुमचं जर PRN नंबर नुसार तुमचा जर रेकॉर्ड असेल तर इथं दिसून जाईल. आता समजा माझा ऍक्च्युअली PRN नंबर जो आहे तो मी एंटर करेन. जर नसेल तर हे मॅन्युअली तुम्ही फिल करू शकता. हे तुमचं नाव, तुमचं मदर नेम, तुमचा एक्झाम कोड, तुमचा सीट नंबर, तुमचं पासिंग मंथ इयर काय असेल तो एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा स्पेशल सब्जेक्ट, तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट, तुमचा क्लास ग्रेड काय असेल तो सिलेक्ट करायचा आहे. ही माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. नंतर तुमचं फॉर इयर कोणतं इयर आहे तुमचं, तुमची फर्स्ट इयरची काढायची, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर कोणती काढायची त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमचं जर मार्कशीटमध्ये मार्कशीटवरती आईच्या नावामध्ये काही बदल नसेल तर ते नो वरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचं जे कॉलेज आहे ते कॉलेजचं तुम्ही इथे एंटर करू शकता किंवा सिलेक्ट पण करू शकता. त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करायचे. सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर खाली रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल ह्या ग्रीन बॉक्समध्ये. आणि याच्यावरती सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही इथं वरती स्क्रोल करून लेफ्ट साईडला सर्टिफिकेट सेक्शन याच्यावरती क्लिक करायचे. सर्टिफिकेट सेक्शनवरती क्लिक केल्यानंतर आता पूर्वी हा आपला डुप्लिकेट स्टेटमेंट मार्कशीटचा हा जुना फॉर्म होता. आता नवीन लेटेस्ट जो फॉर्म भरला असेल तो तुमचा वरती जसा येत जाईल. आता हा आपला जो फॉर्म आहे याचा ऍप्लिकेशन आहे तुमचं जनरेट झालेलं आहे. इथं प्रोसीड टू प्रिंट बटनवरती क्लिक करायचे. हे प्रोसीड टू बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला हे इंस्ट्रक्शन आले आहे डॉक्युमेंट अपलोडसाठी. परंतु याच्यामध्ये सूचना अशी आहे का जर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीच्या SFC सेंटरमध्ये जर जमा करत असाल तर इथं हे तुम्ही अपलोड करायची गरज नाही, तुम्ही ते स्किप करू शकता. जर का तुम्ही अहमदनगर किंवा नाशिक सब सेंटर जमा करत असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करणे बंधनकारक आहे आणि त्याची साईज पण ही 1 MBच्या कमी असायला हवी. आता हे मी पुणे युनिव्हर्सिटीच्या SFC सेंटर जमा करतो त्यामुळे मी हे डॉक्युमेंट अपलोड करणार नाही आणि हे स्किप करायचे. मग हे स्किप केल्यानंतर तुमचा हा फॉर्मची अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिसून जाईल. त्यानंतर प्रोसीड टू प्रिंट या बटनवरती क्लिक करायचे. प्रोसीड टू प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट मोडचे 2 ऑप्शन दिसून जातील, कॅश पेमेंट मोड आणि ऑनलाईन पेमेंट. आता जर तुम्ही कॅश पेमेंट करत असाल तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र किंवा HDFC बँक निवडून तुम्ही पेमेंट करू शकता. हे तुम्हाला बँकेत जाऊन पेमेंट करावं लागेल कॅश पद्धतीने. आणि जर ऑनलाईन पद्धतीने करत असाल तुम्ही तर तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा तुमचं नेट बँकिंग असेल तुमच्या UPI ने तुम्ही हे पेमेंट करू शकता. आता समजा मी कॅश पेमेंटचा ऑप्शन चूज करतोय, HDFC बँक आणि सेव्ह अँड प्रिंट याच्यावरती क्लिक करायचे. हे असं झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म, डाउनलोड चलन आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला इथं पाहावयास भेटून जातील. आणि ऑनलाईन पेमेंट आता ऍप डाउनलोड आपण ऍप्लिकेशन करूया सर्वप्रथम. अशा पद्धतीचं चलन ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला डाउनलोड होतं झालेलं दिसून येईल. हे तुमची इन्फॉर्मेशन सर्व दिलं असेल. आणि इथं हे इनक्लोजर्स मध्ये पेड पेमेंट रिसिप्ट, FIR कॉपी आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म हे आपल्याला अटॅच करायचे. आता FIR कॉपी कशी काढायची मी सुरुवातीलाच व्हिडिओला तुम्हाला सांगितलेलं आहे. ही FIR ची कॉपी याची प्रिंट काढून तुम्हाला ह्या फॉर्म बरोबर अटॅच करायची आहे. त्याचप्रमाणे पेड पेमेंट रिसिप्ट, आता ती रिसिप्ट तुम्हाला सांगतो. आपल्याला लॉग इनला जायचंय, परत डाउनलोड चलन म्हणायचंय. हे डाउनलोड चलन म्हटल्यानंतर
ह्या चलनची प्रिंट काढायची. आता हे कॅश पेमेंट मोड मी सिलेक्ट केला होता, त्याच्यामुळे तुम्हाला याची पेमेंट काढून हे तुम्हाला हे HDFC बँकेचे चलन आहे ते HDFC बँकेत तुम्हाला हे पे करावं लागेल. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलेलं असेल तर हे अशाच पद्धतीने तुम्हाला हे चलन दिसून जाईल. याची फक्त प्रिंट काढून तुम्हाला जोडायची आहे, ते बँकेत जाऊन पे करायची गरज नाही. त्याचप्रमाणे डिक्लेरेशन फॉर्म पण कसा भरायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट ह्या फॉर्म सोबत अटॅच करून प्रिंट आउट काढून हे स्टुडंट फॅसिलिटी सेंटर, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, गणेश खिंड ह्या ॲड्रेसवर तुम्ही प्रत्यक्ष किंवा पोस्टने पण जमा करू शकता. आता याच्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरताना तुमची जर चुकून काही जर मिस्टेक झाली असेल तर घाबरायचं काही कारण नाहीये. तुम्ही फॉर्मची प्रिंट काढून हाताने हे करेक्शन करू शकता. ठीक आहे. तर त्यानंतर हे डिक्लेरेशन फॉर्म कसं असतं ते बघूया आपण आता. हे डिक्लेरेशन फॉर्म ओपन झालेलं आहे. आता याच्यामध्ये डिक्लेरेशन मध्ये हे 2 फॉर्म आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो डिक्लेरेशन फॉर्म कुठे शोधायचा, तर हा डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला इथं लॉग इन मध्ये भेटून जातोय. तर हा मराठी किंवा इंग्लिश ह्या दोन्ही भाषेमध्ये दिला आहे. तुम्ही दोन्ही भाषेपैकी कोणताही फॉर्म भरू शकता. इथं तुमचा फोटोग्राफ अटॅच करायचा आहे, पासपोर्ट साईज, त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, हे एज, ऑक्युपेशन आणि रेसिडेंट ऑफ काय असेल तुमचं ते टाकायचंय, आणि UID नंबर म्हणजे आधार कार्ड नंबर तुमचा इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं प्लेस, डेट, ॲप्लिकेशन सिग्नेचर आणि नेम टाकून हे सबमिट करायचंय. हे सर्व डॉक्युमेंट ह्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती फॉर्म सोबत अटॅच करून विद्यार्थी सुविधा केंद्रामध्ये तुम्हाला जमा करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे मार्कशीट अशा पद्धतीचं तुम्हाला भेटून जाईल, आणि म्हणजे तुमचं जे ओरिजिनल मार्कशीट आहे तसंच मार्कशीट तुम्हाला भेटून जाईल, परंतु फक्त तिथं डुप्लिकेटचा स्टॅम्प त्याच्यावरती लिहून असा आलेला असेल. अशा पद्धतीने तुम्ही डुप्लिकेट मार्कशीटला अप्लाय करू शकता. आता नेक्स्ट व्हिडिओला आपण डुप्लिकेट पासिंग सर्टिफिकेट कसं अप्लाय करायचं ह्या संदर्भातले व्हिडिओ बनवणार आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डुप्लिकेट मार्कशीटला अप्लाय करू शकता. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.